भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। 2000 लोकसंख्येच्या उपारा गावाला पूर्णपणे पुराचा वेढा पडलेला आहे। 300 पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढलेली आहे। तर पुरामुळे गावातील संपूर्ण जनजीवन सध्या विस्कळीत झालंय। तर पवनी लाखांदूर 2 तालुक्याचा संपर्कही तुटलेला आहे। प्रशासनाची कोणतीही मदत या गावापर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी देखील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 2000 लोकसंख्येच्या उपारा गावाला पुराचा पूर्णपणे वेढा पडलाय। पुरामुळे गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं, तर संपर्क देखील तुटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। पाहूया। भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि मागील 3 दिवसापासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि आपण सध्या पवनी तालुक्यातील आजगाव या गावामध्ये आपण बघू शकतो की या संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातलेला आहे आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्यासारखे चित्र इथं निर्माण झालेले आहेत। लोकांचे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय परिस्थिती सध्या इथं निर्माण झालेली आहे। काय सांगाल दादा, काय परिस्थिती निर्माण झाली? एकंदरीत रात्री 12च्या सुमारास आम्ही या ठिकाणी जे पाण्याची लेवल पाहिलो, तर आता जो पाण्याची लेवल दिसते यापेक्षा 2 फूट वाढलेली लेवल होती, ते 2 फूट लेवल कमी झालेली आहे। आजपर्यंत आजगावच्या इतिहासात म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा इतका मोठ्या प्रमाणात पाऊस या गावामध्ये जमा झाला, ज्या पावसामुळे आजगाव 90% पाण्याखाली आला। आणि 90% पाण्याखाली आलेल्या आजगावाला वाचवण्यासाठी प्रशासनाने त्या हिमतीने रात्री 12 वाजता या ठिकाणी दाखल झाला। प्रशासनातर्फे सगळ्याच गोष्टीची या ठिकाणी जी काही व्यवस्था, पर्याय व्यवस्था लागणार होती, अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी सुद्धा पवनी तहसीलदार म्हणा किंवा इतर ज्या काही सेवा त्या या ठिकाणी नागरिकांना मिळाल्या। भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अशी परिस्थिती मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।